बारामतीत सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विजय, दोन्ही एनसीपी विलिनीकरणाच्या तयारीत. जय पवारांनी थेट सांगून टाकलं, राजकारणात खळबळ. बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री आणि अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मोठा विजय संपादन केला आहे. त्यांनी 2,18,930 मतांसह ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हे देशातील सर्वात मोठं पहिल्या क्रमांकाचं लीड आहे. बारामतीत सुरुवातीपासून सुनेत्रा पवारच जिंकतील असा अंदाज होता. हा अंदाज खरा ठरवत सुनेत्रा पवारांनी विरोधी उमेदवारांना धूळ चारली आहे. खरं तर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीकडून प्रयत्न केले जात होते. बारामती हा फुटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. असं असूनही इथं शरद पवार गटांनी उमेदवार दिला नाही. पवारांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला. मात्र इथं काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आला होता. मात्र त्यांनी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही मिनिटे उरली असताना त्यांनी अर्ज मागे घेतला. शिवाय शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारही स्वतः प्रचारात उतरले होते. आता अखेर बारामतीचं चित्र स्पष्ट झालं असून सुनेत्रा पवारांनी एका हाती विजय मिळवला आहे. बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर होता. त्यांनी 2019 मध्ये 1,65,265 मताधिक्याने विजय मिळवला होता. अजित पवार यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला होता. हा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय होता. मात्र सुनेत्रा पवारांनी हा विक्रम मोडून काढला आहे. बारामतीकरांनी भरभरून त्यांना प्रेम दिलं आहे. 19व्या फेरीअखेर सुनेत्रा पवारांनी हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. अजित पवार हे सलग 8 वेळा बारामतीतून निवडून आले. त्यापैकी 3 निवडणुकांमध्ये त्यांनी 1 लाखाहून अधिक मतांनी विजय साकारला. 2009 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार रंजन तावरे यांच्यावर 1,02,797 मताधिक्याने विजयी मिळवला. 2019 मध्ये पडळकर यांचा विक्रमी मताधिक्याने पराभव केल्यावर 2024च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचा 1,08,99 मतांनी पराभव केला. दरम्यान आता या विजयानंतर सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या आगामी वाटचालीवर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. सोबतच त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणावरही भाष्य केलं. त्यांच्या या विधानाने आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी खासदार सुनेत्रा पवार यांनीही विलिनीकरणाची चर्चा सध्या थांबलेली आहे असे विधान केले होते. जय पवार नेमकं काय म्हणाले? दिवंगत नेते अजित पवार यांच्यासाठी सर्वांनीच ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली. अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी यांना सर्वांनीच आधार दिला आहे असे मत जय पवार यांनी व्यक्त केले. यावेळी पत्रकारांनी त्यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानाचा आधार घेत विलिनीकरणावरही विचारलं. निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला. आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादींची वाटचाल कशी असेल असंही त्यांना विचारण्यात आलं. यावर बोलताना दोन्ही राष्ट्रवादीच्या वाटचालींबद्दल किंवा विलिनीकरणाबद्दल मी एकटा ठरवू शकत नाही. विलिनीकरण दोन्ही पक्षांचे होणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी विलिनीकरणाबाबत काही ठरवलं किंवा तशी चर्चा केली तर त्यावेळी चित्र वेगळे असू शकते असे सूचक विधान जय पवार यांनी केले. आज खरं तर मी सर्वच बारामतीकरांचा मनापासून खूप खूप आभार मानतो. आदरणीय दादांसाठी त्यांनी यावेळेस मनावरती ही निवडणूक घेतली आणि एक इतिहास जो सर्वच बारामतीकरांचे माझे कुटुंब आहेत त्यांनी दादांच्या प्रेमासाठी घडून आणलंय, म्हणून त्यांचा पहिल्यांदा सर्वांचा मनापासून मी खरंच आभार मानतो. वहिनींनी नुसतं नाही, आम्हाला सगळ्यांची भावना अशी आहे की सारखं आम्ही बोलत आलोय की दादांच्या बिना कधीच वाटलं नव्हतं एका निवडणुकीसाठी आम्हाला. आणि दिवसापूर्वी तालुक्यात एकदम चिमुकलीच्या संदर्भात तर आम्हाला कोणालाही वाटत नाही की हा आनंदाचा दिवस आहे. आज खरं तर मनात घेतलं तर वहिनींनी त्यांच्या विचारापासून तातडीने कसं त्या मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळेल ते मनात घेतलं. तेच आमच्या सर्वांची भावना. जल्लोष मी पण सर्वांना विनंती करतो की कोणी जल्लोष नका करू. सर्वांनीच एकत्रित कष्ट घेतलेत. आमचे पोलिंग एजंट्स असू द्या, पक्षातले सगळे कार्यकर्ते असू द्या, सर्वच मतदारांना सर्वांचंच मी मनापासून आभार मानतो. नाही, मी एकट्याने नव्हतं काय केलं. आम्ही नाही, ते बघा मी तुम्हाला आताच बोललो ही वेळ तशी नाही बोलायची. मी आधी पण बोलत आलोय की 29 मध्ये लोकांची आशा आहे. मी सातत्याने बोलत आलोय मी सर्वांसाठी काम करणार आहे.
मी आधी बोललो मंगळवारी जनता दरबार घेणार, पण नंतर मी सांगितलं की दर गुरुवारी घेणार, कारण सोमवार मंगळवारी आम्ही तिथं मुंबईत असू. आणि असं काय नाही की 29ची तयारी चालू आहे. मी सारखं बोलत आलो आहे की दादा एक आधार म्हणून होते सर्व बारामतीकरांसाठी, आणि वहिनी जेव्हा मुंबईत असतील मी पण माझ्या स्वतःनी कष्ट घेऊन सर्वांना तो आधार दिला पाहिजे आणि कामं करायला पाहिजे. ते आम्हाला काल कळालं. आम्हाला सर्वांची इच्छा होती की ते आमच्याबरोबर म्हणजे पक्षातच असायला पाहिजे होतं. भरपूर क्रीडाच्या संपर्कातल्या लोकांनी मला काल फोन लावले, पण आजचा दिवस थोडा महत्त्वाचा होता म्हणून त्याच्यात काय आम्ही जास्ती चर्चा नाही करू शकलो. आणि आता बघू त्याच्यात पुढे काय आम्ही जर सीएम साहेबांशी बोलू शकलो आम्ही कदाचित चर्चा करू. तर मी तुम्हाला सारखं सांगत आलोय, सर्वांनी ही निवडणूक दादांसाठी त्यांच्या स्वतःच्या हातात घेतली. दादांना आणि वहिनीला तसंच सर्वांनी तो आधार दिलाय. तर त्यांनी भविष्यात काय त्यांची रणनीती ठरवली असेल ती त्यांच्यावर आहे. ते मी स्वतः एकटं नाही ठरवू शकत. सर्वच पक्षातले ज्येष्ठ नेते असतील, आणि जर विलिनीकरण दोन्ही पक्षांचं व्हायला लागतं, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी जर तसं ठरवलं, नाहीतर तशी चर्चा केली तर आपण तेव्हा बघू. ते मला कळालं. त्याच्या संदर्भात आचारसंहिता होती म्हणून आम्ही काही जास्ती करू नव्हतो शकत. आता आचारसंहिता झाल्यावरती आम्ही तातडीने जितकं मदत करू शकू सर्वांना आम्ही तिथं मदत करू. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.